भंडारा जिले के लाखांदूर पंचायत समिति अंतर्गत पशु संवर्धन और दुग्ध व्यवसाय विभाग में करोड़ों रुपये के कथित घोटाले का मामला सामने आया है। वर्ष 2018 से 19 से 2025 से 26 के दौरान 11 करोड़ 3,40,000 रुपये की गड़बड़ी का आरोप लगाया गया है। पूर्व समाज कल्याण सभापति चंद्रशेखर टेम्भुर्णे ने इस मामले की शिकायत पशु संवर्धन मंत्री से करते हुए जांच की मांग की है। आरोप है कि लाखांदूर तालुका में पशु संवर्धन विभाग की योजनाओं में बड़े पैमाने पर अनियमितता की गई। शिकायत के अनुसार कुल 118 लाभार्थियों में से 81 लाभार्थियों को वास्तविक रूप से कोई भी पशु नहीं दिया गया, लेकिन कागजों में पशुओं का वितरण दिखाकर सरकारी राशि निकाल ली गई। सूचना के अधिकार के तहत प्राप्त जानकारी में कई लाभार्थियों के पास पशु मौजूद नहीं होने की बात सामने आई है। इसके अलावा 37 लाभार्थियों को दोबारा और तिबारा लाभ देने का भी गंभीर आरोप लगाया गया है। शिकायतकर्ता का कहना है कि सप्लायर और विभागीय अधिकारियों की मिलीभगत से यह कथित घोटाला किया गया। दोषी अधिकारियों को तत्काल निलंबित कर राशि वसूलने की मांग की गई है। विशेष घटक योजना आणि OTSP म्हणजे आदिवासी लोक यांना पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरांचे वाटप केले जाते। तर मी त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारला की 18-19 ते 25-26 या वर्षामध्ये किती लाभार्थ्यांना आपण लाभ दिले आणि प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध आहेत। तर मला त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्या माहितीवरून आपल्या लाखांदूर तालुक्यामध्ये 2018 ते 25-26 पर्यंत 118 लाभार्थ्यांना लाभ त्यांनी दिला आहे आणि 81 लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध नसल्याचं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल मारली तर 11,03,40,000 रुपयाचा अपहार त्या अधिकाऱ्यांनी केला हे दिसते आहे। आणि प्रत्यक्ष आमचा अनुभव असा आहे की लाभार्थ्यांना हे फक्त बाजारामध्ये उभे करतात, जनावरांसोबत त्याची फोटो घेतात आणि फोटो घेऊन झाल्यानंतर लाभार्थ्यांना काही पैसे देऊन घरी पाठवतात, जनावरे त्यांच्याकडे त्यांना देतच नाही। हा आमचा अनुभव आहे। शासनाचा नियम असा आहे की एका लाभार्थ्यांना फक्त एकदाच लाभ दिला जाते। समजा दुसऱ्यांदा त्याच लाभार्थ्यांना यांनी लाभ दिला तर संबंधित अधिकारी जो असेल त्यांच्याकडून ते पैसे वसुली करण्याचा आदेश स्पष्ट त्या शासकीय पत्रामध्ये आहे। तरीही आमच्या तालुक्यामध्ये 37 ते 38 असे लाभार्थी आहेत की ज्यांना 2दा-3दा लाभ दिले आहे आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडे मात्र जनावरं नाहीत, केवळ कागजोपत्री यांनी लाभ दिला आहे आणि फार मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला है। वहीं इस मामले की ऑनलाइन शिकायत मुख्यमंत्री पोर्टल पर भी दर्ज कराई गई है। पशु संवर्धन विभाग के अधिकारियों का कहना है कि शिकायत प्राप्त हो चुकी है और मामले की जांच कर दोषियों पर कार्रवाई की जाएगी। श्री चंद्रशेखरजी टेम्भुर्णे यांनी आपले सरकार पोर्टलवर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांनी सन 2018-19 ते 2025-26 या कालावधीत 81 लाभार्थ्यांना केवळ कागदपत्री लाभ देऊन 11,03,40,000 रुपयाचा गैरव्यवहार केल्याने त्यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याबाबत तक्रार दाखल केलेली होती। सदर तक्रार शासन स्तरावरून ती आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि आता यापुढे त्या वर्ग झालेल्या असल्यामुळे या बाबीची माहिती प्रत्यक्ष तिथे जाऊन घेण्यात येईल आणि या कालावधीत नेमका अशी काही गैरव्यवहार झालेला आहे का याची चौकशी केली जाईल आणि चौकशी करून जर त्याप्रमाणे काही चौकशी तथ्य आढळलं तसा अहवाल शासनाला सादर केला जाईल आणि संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केली जाईल। जर त्यात काही गैरव्यवहार झालेला असेल तर तसं शासनाकडे प्रस्तावित केला जाईल। सबसे चौंकाने वाली बात यह है कि शासन को भेजी गई रिपोर्ट में दुग्ध उत्पादन में भारी बढ़ोतरी दिखाते हुए 12,17,240 लीटर दूध उत्पादन का दावा किया गया है, लेकिन जब 81 लाभार्थियों के पास पशु ही नहीं थे तो इतना दूध आखिर आया कहां से और किस डेयरी में बेचा गया, ये बड़ा सवाल खड़ा हो रहा है। अब इस पूरे मामले की निष्पक्ष और गहन जांच की मांग तेज हो गई है।